राजगडावर एका लग्नाच्या वरातीत दांडपट्टा फिरवून विविध करामती करण्यापासून ते स्वराज्याच्या महत्वाच्या मोहिमेत महाराजांचे आधारस्तंभ होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. म्हणूनच लोक म्हणतात ना, होता जीवा म्हणूनच वाचला शिवा. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की मावळे शिवरायांचे या मालिकेच्या तिसऱ्या भागात आम्ही कोणत्या मावळ्याविषयी माहिती सांगणार आहे. अर्थातच जीवा महाला. नमस्कार, मी समीक्षा हेमंत देशमुख. सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक ग्रंथानुसार मिळालेल्या माहितीनुसार महाराजांची आणि जीवा महालांची पहिली भेट राजगडावर एका लग्नात झाली. या लग्नात जीवा दांडपट्ट्याच्या करामती करून लोकांचे मनोरंजन करीत होता. 9 हाताच्या लांबीवर ठेवलेले नारळ जीवाने पट्टा चालवून एका दमात फोडले. जीवाची ही करामत पाहून महाराजांनी जीवाला जवळ बोलावले आणि त्याचे कौतुक केले. लग्नातील हा प्रसंग बाकी सर्वजण विसरले, परंतु महाराजांच्या डोळ्यासमोर जीवा आणि त्याची दांडपट्टा चालवण्याची कला महाराजांच्या लक्षात होती. जेव्हा स्वराज्यावर अफझल खान चालून आला, तेव्हा महाराजांनी मोठ्या शिताफीने प्रतापगडावर खानासोबतची भेट निश्चित केली होती. सोबतच बहिर्जींना खानाच्या गोटातील इतर सरदारांची माहिती काढण्यास सांगितली होती. बहिर्जींनी सावधपणे खानाकडील सर्व माहिती मिळवली. नाईकांनी मिळवलेल्या माहितीनुसार प्रतापगडावरील भेटीसाठी खानासोबत येणाऱ्या अंगरक्षकाचा दांडपट्टा फिरवण्यात हातखंड होता. सय्यद बंडा असे त्याचे नाव असून घारीसारखी नजर असलेला तो खाना इतकाच उंच परंतु सडपातळ होता. त्याच्या इतका पट्टे बहादूर अख्ख्या विजापुरात कोणीच नव्हता. त्यामुळे त्याच्यापासून सावध राहणे हे महाराजांपुढे मोठे आव्हान होते. सय्यद बंडाशी सामना करील असा दांडपट्टा निष्णात स्वराज्यात कोण आहे, यासाठी महाराजांची विचारचक्रे फिरू लागली आणि महाराजांना पूर्वी लग्नाच्या वरातीत पाहिलेला जीवा महाला आठवला. महाराजांनी क्षणाचा विचार न करता ठरवले की भेटीच्या वेळी जीवाला सोबत घ्यायचे. भेटीच्या दिवशी महाराजांनी जीवा महालाला सांगितले की तुझे लक्ष फक्त सय्यद बंडावर ठेवायचे आहे. अवाढव्य खानापुढे महाराज उंचीने आणि शरीर यष्टीने लहान होते, मात्र त्यांची बुद्धिमत्ता खानाच्या कित्येक पटीने जास्त होती. महाराजांनी वाघनखाने खानाचा काढलेला काटा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढल्यावर ज्या उद्वेगाने खान ओरडला, तो आवाज ऐकून सय्यद बंडा विजेच्या चपळाईने शामियानात शिरला. मृत्यूच्या दारात झोके घेणारा खान पाहून सय्यद बंडाला कल्पना आली की महाराजांनी खानाचा काटा काढला आहे. त्यामुळे तो तात्काळ महाराजांवर घाव घालण्यासाठी पुढे सरसावला. बंडावर लक्ष ठेवून असणाऱ्या जीवा महालानेही जीवाची पर्वा न करता सय्यद बंडाचा उगारलेला हात दांडपट्ट्याने वरच्यावर छाटून टाकला. सय्यद बंडाचा हात आणि तलवार दूर फेकली गेली, तर दुसऱ्या घावात जीवाने सय्यद बंडाची गर्दन कापली. जीवाचा हा पराक्रम पाहून महाराज म्हणाले, होता जीवा म्हणूनच वाचला शिवा. या म्हणीमुळेच जीवा महाला इतिहासात अमर राहिले आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणखी कोणकोणत्या विषयावर तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला आवर्जून सांगा.